मनसेच्या संदीप देशपांडेंकडे जातो. संदीपजी, एक विषय असा आहे की ठाकरे आता अतिशय एक चांगलं पॉझिटिव्ह चित्र तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसतंय. शिवसेनेच्या शाखेमध्ये चहा पाण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांना बोलवतायत. मनसेचे नेते आणखी काय त्यांच्या शाखा उद्घाटनाला शिवसेनेचे कार्यकर्ते येत आहेत. मला माहित नाही दादरमध्ये अजून असं काही चहा पाण्याचा कार्यक्रम तुमच्याकडे झालाय की नाही, पण प्रश्न असा आहे की ही युती व्हायची म्हटली तर कोण कोणाला काय देणार आहे? या क्षणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कितीही नीचांकी पातळीला असला तरी आज किमान 20 आमदार, अनेक टेक्निकली स्पीकिंग मुंबईची शेवटची सत्ता त्यांच्या पक्षाकडे होती आणि अनेक ठिकाणी नगरसेवक असलेला पक्ष आहे. अशा वेळी शिवसेना आणि मनसेची तुलना कशी होणार जागा वाटपाच्या बाबतीत? कोण कोणाला काय ऑफर करणार? मला वाटतं होणार नाही होणार याचा निर्णय अजून व्हायचा. जर त्यांच्या प्रश्नांना पसंत मारले बरं, एक महाराष्ट्रासाठी एवढंच मोठं की आमची महानगरपालिकेची विधानसभा चालू झालेली आहे. तुम्हाला सांगितलं समितीच्या केंद्रीय समितीची स्थापना झाली. मुंबईमध्ये काही निर्माण केली गेली. त्याच्यामध्ये शहराध्यक्ष बाकी 3 उपशहर आणि त्याच्या मुंबई महापालिकेच्या दृष्टीने तयारी करण्याच्या दृष्टीने निर्माण केली. आता गटाध्यक्ष लोकाध्यक्ष असतील, अमित ठाकरे, जवळ 800च्या बैठका घेतल्या. अध्यक्षाने यादी बाजूला तयारी करतो. युती आणि आघाडी हा माझ्यासारख्या सामान्य महाराष्ट्र विषय नाही, तो विषय आहे. जो घ्यायचा तो घेतील. मी पक्ष म्हणून कधी प्रत्येक आपल्याला लढवता तयारी करायची आम्हाला सांगितली, तयारी आम्ही करतोय. ठीक आहे संदीप, मी पुन्हा तुमच्याकडे. तुमचा आवाज थोडा मध्ये कट होता, काही त्याच्यात व्यत्यय येत होते. मी जातोय मिरिंडा यांच्याकडे, ज्या काँग्रेसच्या ट्युलिप मिरिंडा यांच्याकडे जातोय. ट्युलिपजी, एक प्रश्न काँग्रेसला असा आहे जो मी टेक्निकली मनसेला पण विचारला होता. जर का शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मनसे बरोबर काही एक पुढे जाण्याच्या बाबतीत प्रायमरी लेव्हलला चर्चा चालू असेल तर आधीच मुंबई महापालिकेमध्ये तुम्हाला जे एकेकाळी तुम्ही शिवसेनेच्या विरोधात शेवटची लढाई, शेवटची 2017ची निवडणूक ही तुम्ही वेगळी लढवलेली आहात, विरोधात होता तुम्ही. आता जर का एकत्र यायचं असेल आणि त्यामध्ये परत मनसेची चर्चा असेल तर काँग्रेसची भूमिका काय असेल सीट शेअरिंगच्या बाबतीत? हे बघा, काँग्रेसची जी भूमिका असेल ते वरिष्ठ आमचे ठरवतील. पण एक नक्की आहे की आमची जी आयडिओलॉजी आहे ती आम्ही आयडिओलॉजी बदलणार नाही. आज एवढी वर्ष शिवसेना भाजपने ह्या महानगरपालिकेवरती राज्य केलेलं आहे, या महानगरपालिका चालवलेली आहे. मला शायना एनसीला पण हे सांगायचं आहे, त्यांच्या वक्तव्यावरती मला एक टिप्पणी करायची आहे. त्या म्हणाले एवढं डेव्हलपमेंट केलेलं आहे पूर्ण भारतामध्ये.